आज माझ्या तमाम सर्व मुस्लिम बांधवांना ईद ए मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तसेच गणेश उत्सवानिमित्त सर्व हिंदू भावांना व देशाच्या सर्व नागरिकांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून व माझ्या मित्रमंडळाकडून सर्वांच्या वतीने आपल्याला गणेश उत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। प्रहार जनशक्ती संघटना शहराध्यक्ष। नाही हिंदीत बोला हरकत नाही, पण हे जे करू राहिले इथपर्यंत मुख्यमंत्र्याला ये प्रॉब्लम हो रहा है। देखो ना, घास इतना बढ़ गया, कुत्ते जानवर गंदगी हो गई बहुत ही यहाँ पर। हाँ के साप गिप निघत राहिले इकडून तिकडून, काय करावं त्याला, तरी आम्ही तसं राहायला लागलो। हो ना, तेच ना, जशी सुविधा पाहिजे होती तसं नाही ना, आम्हाला सुविधा तशी नाही मिळत ना आम्हाला। आमच्या क्वार्टर मध्ये आम्ही आमचा किराया बी कापले जातो ना, है का नाही? मग अजून काय बोलू? साहेबांना विनंती हीच आहे की बाबा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, जरा जे काही घाण गुण हे साफ करायला हवा आहे का नाही? बस एवढंच आपलं बोलणं, जास्त काय। हे ते न्यूज वाले आले, ते न्यूज वाल्यांना काय सांगतील, काय डीन साहेबांना, काय तुम्हाला काय त्रास आहे? डीन साहेबाला आमचं एकच म्हणणं आहे का जशी शासकीय निवासस्थानमध्ये सुविधा पाहिजे तशी सुविधा कर्मचाऱ्यांना नाही भेटू लागली। इथं घास वाढू लागले, इथं साप निघू लागले, इथं लहान लहान लेकरं खेळते आणि जशी सुविधा पाहिजे त्या सुविधा भेटू नाही लागली। आपण विनंती आहे डीन साहेबाला हात जोडून का लवकरात लवकर ही सुविधा चांगली करावी। आणि प्रॉब्लेम होऊ लागले, चंबराचे प्रॉब्लेम आहे घाटी निवासस्थानमध्ये, विशेष सगळ्यात एक चांगली गोष्ट आहे चंबराचा प्रॉब्लेम आहे। आणि घासा जिथं पाहिजे तिथं गठ्ठू बसवणार होते, ते गठ्ठूने बसविले यांनी फक्त आश्वासनच दिले हे करणार आहे आणि ते करणार आहे। काय काय तुम्हाला त्रास होतो, बिमार पडतं का मुलेला? लहान लहान मुलांना डेंगू होतो, थंडी ताप येता आणि यांचे सास चालू आहे डेंगूची, ते सास चालू झाली। लहान लहान लेकरांना आजारी पडता, वारंवार दवाखान्यात न्यायची आम्हाला वेळ आलेली आहे। काय विनंती करणार तुम्ही डीन साहेबांना? आम्हाला एवढी विनंती करायची आहे डीन साहेबाला का लवकरात लवकर शासकीय निवासस्थान दुरुस्त करावे आणि आमच्या मागण्या पूर्ण करावे। ओ भाई वो एलईडी भी निकाल देना पड़ेगी ना, चमकेंगे नहीं तो एलईडी भी देना उसको ऐसा। अरे इसको डर घर ऊपर चलो। हाँ ना सर, ये देखो ये झाड़ गिर गया और कितनी परेशानी हो रही है, पूरी घान बो बास इतनी आ रही है यहाँ पे घर में, खिड़की में से सब बीमार हो जा रहे बच्चे हो घर में घड़ी कितने दिन से ये कम से कम 2-3 महीने हो गए सर ये टूट के, झाड़ टूट के, लेकिन अभी तक जो है तो कोई आए नहीं, देखे नहीं, ऐसी पड़े हुए हो। क्या प्रॉब्लम क्या हो रही है? प्रॉब्लम बोल तो सर इससे पूरी वो घान है वहाँ पे ऊपर खिड़कियों में की भी घान आती और पूरे घर में जो है तो वो आ रही सर एकदम, बच्चे बीमार हो जा रहे, मच्छर के भी भूती है। तो हमारे को सुविधा नहीं है सर, फिर बाहर वालों को क्या सुविधा देंगे अपन? ड्रेनेज लाइन का प्रॉब्लम है सर, यहाँ पे अपन काम करते हैं, यहाँ अपने को सही सुविधा नहीं है, पूरा ड्रेनेज लाइन का पूरा प्रॉब्लम है, कचरे की इतनी प्रॉब्लम है सर। वो सामने पूरे बिल्डिंग तोड़े, वहाँ पे पूरे घासा उग गए, पूरे सापा निकल जा रहे, ये निकल जा सापा निकल रहे, पूरे मुंगूसा पूरे घर में घुस जा रहे, ऐसे बड़े बड़े चूहे तो घर में आ जा रहे हमारे। क्या कहेंगे डीन को आप? ये बोलिए जैसा मेहरबानी करके जैसा ये साफ सुफ करने लगा दो बोल के, उनके से अगर कर दिए तो अच्छा हो जाएगा सर, जल्दी से अगर साफ कर दिए तो। आज दिनांक 16 सप्टेंबर, उद्या
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात माननीय मुख्यमंत्री साहेबांचं आगमन होत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय या ठिकाणी सुपर स्पेशालिटी जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट होणार आहे। आमची एकच विनंती आहे माननीय अधिष्ठाता साहेबांना व मुख्यमंत्री साहेबांना की मागच्या आम्ही 6 महिन्यापासून माननीय मुख्यमंत्री साहेब अधिष्ठाता साहेबांना निवेदन देऊ लागलो व पत्रव्यवहार करू लागलो, त्या ठिकाणी आतापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाहीये। या ठिकाणी कर्मचाऱ्यांची निवासस्थानाची दुर्दशा आपण पाहिलेली आहे। ड्रेनेज लाईनचं काम झालेलं नाहीये व्यवस्थित, त्या ठिकाणी तुटलेलं सगळं पाईप लिकेज होत आहे आणि तसेच झाडं झुडपं वाढलेले ज्यामुळे डासांचा त्रास होतोय, लहान लेकरं या ठिकाणी। मान्य अधिष्ठाता साहेबांना एवढंच सांगायचं आहे, ज्या पद्धतीने आपण मुख्यमंत्री साहेब येणार आहे ते सगळं झाकाझाकीचं काम जे चालू आहे ते सगळं न करता त्यांना पण एकदा कर्मचारी निवासस्थानाची भेट करून द्यावी, हीच आमची मान्य मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती। काय काय प्रॉब्लेम आहे, काय विषय आहे? आमचा नेमका प्रॉब्लेम असा आहे की कर्मचारी निवासस्थानाकडे मान्य कार्यकारी अभियंता मीना मॅडम आणि काकडे साहेब यांच्यावर कोणत्याही अधिकाऱ्यांचा दबाव नाहीये, जेणेकरून ते ऑफिसमध्ये थांबत नाहीये व कर्मचाऱ्यांचे व्यवस्थित प्रश्न ऐकून घेत नाहीये। तुम्हाला असं म्हणायचं आहे का जे ज्वलंत प्रश्न आहे, जे जीवन मरणाच्या कर्मचाऱ्याशी निगडीत प्रश्न आहे ते न दाखवता आपण किती चांगलं काम करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न अधिष्ठाता करत आहेत? तसंच प्रकार चालू आहे साहेब। आता तुम्ही पहा, जे कर्मचारी निवासस्थानाकडे येण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता मंडपाने पडदा लावून पॅक करण्यात येत आहे, जेणेकरून मान्य मुख्यमंत्री साहेबांना व सोबत येणाऱ्या जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त व पालकमंत्री यांना कोणालाही कर्मचारी निवासस्थानाची दुर्दशा दिसून येऊ नये, त्यासाठी ते पडदा लावण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। उद्या तुमचा रोल काय असणार, काय भूमिका घेणार आहात? जर आम्हाला विभागीय आयुक्त साहेबांनी व जिल्हाधिकारी साहेबांनी मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास वेळ दिला तर ठीक, नाही तर उद्या आम्ही कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रहार जनशक्तीच्या वतीने आम्ही आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे। धन्यवाद। आपलं नाव? माझं नाव राजेंद्र चरणसिंग पोहाल, प्रहार जनशक्ती संघटना कर्मचारी संघटनेचा शहराध्यक्ष।